Good morning, everyone. I am Gayatri Patil. I am studying in 10th class in Madhyamik and Uच्च Madhyamik Vidyalaya from Saigon. It is my great pleasure to introduce our esteemed guest Sunil Chitade sir. Mr. Sunil Chitade is the CEO and MD of Kalparuksha System Private Limited, an IT service company specializing in Microsoft technology. Currently, he also advises Curie Healthcare and Soho Cosmetics and serves as a non-executive director for Patni Group's joint ventures. He graduated from IT BEHU in Electronics and Telecommunication and began his illustrious career in 1985 at Patni. He held various roles with P&L responsibility during his tenure at Patni and was also global head of M&A marketing and strategy planning. Welcome, sir. May I request to best your wisdom upon us and share your valuable insight from your vast experience. थँक्यू व्हेरी मच. दुसऱ्यांनी आपल्याबद्दल बोलल्यावर काहीतरी एकदम वाटतं आपण काहीतरी भव्य दिव्य केलंय, पण तसं काही नाहीये. अँड थँक्यू गुरुजी एज्युकेशन फाउंडेशन, प्रदीप वायचर, आय हॅव नोन हिम फॉर मेनी मेनी इयर्स, आणि मला इथे बोलवलं आणि जे काय बघितलं आता मी, जे काय प्रोग्राम्स वगैरे तुम्ही लिहिलेत स्क्रॅचवर, त्याच्यावरनं असं वाटतं की आपली पुढची पिढी जी आहे ती आपल्या अजूनपर्यंत आपण जे केलंय त्यापेक्षा काहीतरी आणखीन मोठं करणार आहे, ह्याचा एक कॉन्फिडन्स आला. आणि मी इंग्लिश मराठी दोन्हीमध्ये बोलेन. जास्त इंग्लिशमध्ये कदाचित थोडं मराठी कमी असेल, पण फार असं ते सगळं बघून एकदम फार बरं वाटलं की ऑल ऑफ यू हॅव पुट इन सो मच एफर्ट. आणि रायतता सरांनी जे काय सांगितलं, त्यांनी बरंच काय काय कव्हर केलं. कम्प्युटर्स कसे सगळीकडे येत आहेत आणि सगळ्यांना लॉजिकल थिंकिंग कसं जरुरी आहे ह्याच्याबद्दल त्यांनी जे सांगितलं ते फार महत्वाचं आहे. आणि आय एम शुअर ऑल ऑफ यू अंडरस्टूड दॅट की दॅट इज गोइंग टू बी अ व्हेरी क्रिटिकल स्किल अँड इम्पॉर्टंट स्किल ॲज वी गो फॉरवर्ड. आणि शेवटी मी तुम्हाला आणखीन काहीतरी सांगणार आणि दाखवणार आहे. वेल, दाखवताना येणार पण सांगता तरी येईल मला. ॲज टू वेअर इज इट गोईंग, हे आता आपण हे सगळं जे करतोय, तुम्ही आता 6वी ते 9वी मला वाटतं तुमचा एज ग्रुप आहे. पुढचे अजून 7, 8, 9 वर्ष तुम्ही तुमचं एज्युकेशन असणार आहे आणि त्यानंतर तुम्ही जॉब कराल, बिझनेस कराल, आणखीन काही करू शकता. त्यामुळे काय काय चेंजेस होऊ शकतात पुढे आणि त्याची तयारी कशी करता येईल ह्याचा खूप विचार करण्यासारखा आहे. आणि GEF नी ह्याबद्दल विचार करून मे बी त्याच्यावर सुद्धा एक वेगळा प्रोग्राम सुरू करावा किंवा वेगळा कार्यक्रम सुरू करावा असं मला वाटतं. विथ दॅट लेट मी जस्ट टॉक अबाउट मला काय वाटलं आज हे बघितल्यावर. जेव्हा तुम्ही स्क्रॅच शिकायला सुरुवात केली तेव्हा तुम्हाला वाटलं असेल की तुम्ही संगणक किंवा गेम्स बनवत आहात आणि शिकत आहात, पण तसं बघायला गेलं तर तुम्ही बरंच काय काय शिकलात त्याच्यातनं आणि बरंच काय काय तुम्ही जे शिकलेलं आहात ते अप्लाय केलंय. आणि आपण त्याच्याबद्दल जरा बोलूया. कारण तुमच्यापैकी सगळी जण कम्प्युटरमध्ये काम करतील असं नाही, कम्प्युटरचा उपयोग करतील पण कम्प्युटर क्षेत्रात काम करतील असं नाही. तुम्ही काही डॉक्टर व्हाल, काही सामाजिक आणि सार्वजनिक सेवेत काम कराल, तुम्हाला काही जण टीचर व्हाल, काही आणखीन काही कराल, काही तुमचं बिझनेस असेल, दुकान असेल, काही वेगवेगळ्या गोष्टी तुम्ही करू शकाल आणि करणार असाल जसे तुम्ही मोठे व्हाल. मग ते सगळं करताना मी हे स्क्रॅच शिकलो किंवा मी शिकणार आहे स्क्रॅच, आणखीन काही शिकणार आहे, ह्याचा उपयोग आहे का? आणि ह्याच्यावर जर आपण विचार केला तर, आणि तुम्ही बघितलं तर स्क्रॅच मध्ये तुम्ही काय काय शिकलात, तर तुम्ही लूप्स शिकलात, तुम्ही
इफ कंडिशन आणि कंट्रोल स्टेटमेंट शिकलात. तुम्ही बऱ्याचशा कम्प्युटर लँग्वेजमध्ये जे काही फीचर्स असतात, ज्या काही गोष्टी आहेत त्या शिकलात. पण या सगळ्या गोष्टी आपल्या आयुष्यामध्ये कुठल्या ना कुठल्या पद्धतीने किंवा कुठल्या ना कुठल्या वेशात आपल्यासमोर येत असतात. उदाहरणार्थ समजा आता तुम्ही इफ कंडिशन शिकलात. आपण आधीच इफ कंडिशन वापरत असतो आपल्या आयुष्यात. आता बाहेर पाऊस पडत असला तर छत्री घेऊन जातो. ऑफकोर्स भिजायचं नसलं तर. भिजायचं असलं तर छत्री न घेता सुद्धा जातो. पण तेव्हा आपण इफ कंडिशनचा वापर करतोच आयुष्यात. आपण म्हणतो अरे पाऊस पडतोय, छत्री घेऊन बाहेर गेलं पाहिजे. किंवा आता तुमच्या घरात कोणी भाऊ असेल, बहीण असेल, आई असेल, स्वयंपाक करतायत आणि दूध तापत ठेवलंय. तर दुधाकडे आपण लक्ष ठेवतो की दूध वरती आले की गॅस बंद करा किंवा स्टोव्ह बंद करा किंवा दूध उतरवून ठेवा. सो आपण इफ कंडिशन स्क्रॅच मध्ये शिकलो, पण इफ कंडिशन आधीपासून आपण वापरत होतो कुठे ना कुठेतरी. आणि जर नव्हतं वापरत त्याची आपल्याला जाणीव झाली स्क्रॅच घेतल्यामुळे की there are many situations where we have to decide, we have to take a decision, and it's an important skill to decide what are the actions to be taken based on the situation. So it's a very interesting learning I feel Scratch is imparting in us. Other thing मला वाटलं स्क्रॅच मध्ये लूप असतात आणि मी विचार करत होतो की वेगवेगळे लूप्स काय काय आहेत आपल्या आयुष्यात. आणि मला आठवलं आपण आता मी कुकिंगच एक्झाम्पल घेतो आणि कुकिंग किंवा जेवण बनवणे किंवा शेंगदाणे कुटणे फॉर एक्झाम्पल हा एक लूप आहे. आपण शेंगदाणे कुटत असतो, बारीक झाला की मग कुठनं थांबवतो आणि हे आपल्याला माहिती होतं. पण याची आपल्याला जाणीव झाली स्क्रॅचमुळे की लूप नावाचा एक प्रकार आहे, विचार करण्याची एक पद्धत आहे की ज्याने आपण आपल्या आयुष्यामध्ये सुद्धा वेगवेगळ्या गोष्टी ज्या करत असतो त्यात लूपचा आपण वापर करतो, इफ कंडिशनचा वापर करतो, लूप कंडिशनचा वापर करतो. पण याही पेक्षा मोठं मला स्क्रॅच प्रोग्राम बघून जे काय तुम्ही शिकला असालच आणि तुम्हाला आधी प्रदीपनी आणि वेगवेगळ्या तुमच्या शिक्षकांनी सांगितलंच असेल की सगळ्यात मोठी जी केपेबिलिटी तुम्ही डेव्हलप केली, क्षमता डेव्हलप केली, ती म्हणजे एखादा मोठा प्रॉब्लेम घेऊन त्याचे छोटे छोटे प्रॉब्लेम्स करून ते छोटे प्रॉब्लेम सॉल्व्ह करणे. अँड आय थिंक दॅट इज अ एक्स्ट्रीमली इम्पॉर्टंट स्किल इन एनी फील्ड. तुम्ही कुठलाही छोटासा समजा तुम्हाला एक बर्थडे पार्टी अरेंज करायची आहे. तुम्ही ते करत असतात किंवा नसाल करत तर करायची आता तुमच्यामध्ये क्षमता आली की बर्थडे पार्टी आहे, कोणाला बोलवायचं, मग किती वेळ बोलवायचं, काय काय खायला ठेवायचं, काय काय आणखीन प्रोग्राम गाणं वगैरे ठेवायचं, ह्याची तुम्ही लिस्ट बनवाल किंवा असा तुम्ही विचार करून मग तो प्रोग्राम सक्सेसफुल कराल, बर्थडे प्रोग्राम सक्सेसफुल कराल. की ही जी केपेबिलिटी आहे ती पण स्क्रॅच डेव्हलप करते. की मी आता बघत होतो तो फुटबॉलचा गेम होता किंवा आणखीन ते कबूतर आणि मुंगीचं जी स्टोरी होती, व्हेरी इंटरेस्टिंग स्टोरीज. ती स्टोरी घेऊन ती ब्रेकडाऊन करून वेगवेगळ्या स्टेप्स करून त्याच्यावरनं स्क्रॅच प्रोग्राम लिहिलात तुम्ही. हे तुम्ही फार मोठं काम केलं. त्याच्यात तुम्ही खूप काही शिकला आहात असं मला वाटतं की हाऊ डू यू टेक अ प्रॉब्लेम अँड ब्रेक इट इन टू समथिंग विच द कम्प्युटर कॅन अंडरस्टँड. तुम्ही त्याच्यामध्ये जॉमेट्रीचा वापर केला. ते गोल जेव्हा मारलेत तुम्ही किंवा ते कबूतर उडून गेलं तेव्हा तुम्ही जॉमेट्रीचा वापर केला आणि स्क्रॅच इज मेकिंग यू अवेअर की जॉमेट्रीचा वापर असा होऊ शकतो. ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या फार महत्वाच्या आहेत आणि ह्या गोष्टी तुम्ही शिकलात तर तुम्ही कुठलंही करिअर घेतलं. स्क्रॅच शिकण्यामध्ये प्रोग्रामिंग करून एक गेम बनवणे किंवा ह्या स्टोरीज सांगणे हा एक भाग झाला आणि त्यातनं शिकण्यासारखं काय आहे तर ह्या गोष्टी, हाऊ डू यू टेक अ प्रॉब्लेम, ब्रेक इट डाऊन, वेन डू यू डू कंडिशन्स, हाऊ डू यू इव्हॅल्युएट की सिच्युएशन काय आहे आणि या सिच्युएशन मध्ये आपण काय डिसिजन घ्यायला हवा, इज अ व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट स्किल दॅट आय थिंक स्क्रॅच हेल्प्स यू डेव्हलप. आणि म्हणून स्क्रॅच हा फार महत्वाचा आहे. तुमचं करिअर तुम्ही कम्प्युटरमध्ये कराल, डॉक्टर असाल, नर्स असाल, शेतकरी असाल, वेगवेगळ्या करिअर्समध्ये ह्या ज्या विचार करण्याच्या छोट्या छोट्या
गोष्टी स्क्रॅचने शिकवल्यात तुम्हाला, ते आता टूल्स आहेत तुमच्याकडे. हे टूल्स आहेत ज्या टूल्सचा वापर करून तुम्ही ऍक्च्युअल लाईफमध्ये त्याचा उपयोग करू शकता. आपल्या घरामध्ये बऱ्याच गोष्टी असतात. ते वॉशिंग मशीनचं एक्झाम्पल झालं, ते गॅस सारखी छोटी गोष्ट. या सगळ्या गोष्टी टेक्नॉलॉजीमुळे आपल्यापर्यंत आल्या आहेत. कम्प्युटर्स आणखीन काही गोष्टी आपल्या समोर आणणार आहेत आणि आपल्याला त्याचा वापर करता येणार आहे. त्यामुळे अंडरस्टँडिंग हाऊ दीज थिंग्स वर्क इज व्हेरी इम्पॉर्टंट. बट मोर इम्पॉर्टंट, आय थिंक स्क्रॅच इज गोइंग टू हेल्प यू इज ability to think in a very systematic fashion, ability to solve a problem step by step, ability to break down a large problem into smaller problems and take that problem and at a manageable level ज्याचं आपल्याला उत्तर काढता येईल. आणि मग असे बरेच प्रॉब्लेम्स घेऊन त्यांची सोल्युशन्स काढून ते एकत्र आणून मोठा काय प्रॉब्लेम असेल तो सॉल्व्ह होतो. दुसरी एक गोष्ट मला सांगावीशी वाटते ती म्हणजे की ह्यामध्ये मोस्ट ऑफ द स्क्रॅच प्रोग्राम्स बघितले टीम्सनी केले आणि त्यामुळे टीमवर्क हा जो प्रकार आहे तो मला वाटतं तुम्ही आत्तापासून शिकता आहात आणि त्याचा तुम्हाला खूप फायदा होईल मोठे झाल्यावर. हाऊ डू यू वर्क विथ इच अदर. प्रत्येकामध्ये आपल्याला स्ट्रेंथ्स विकनेसेस वेगळे आहेत. हाऊ डू वी ब्रिंग ऑल ऑफ देम टुगेदर and solve a particular problem or come up with some creative solution. That is the other thing I felt या स्क्रॅच मध्ये दिसायला मिळालं की काही ना काहीतरी क्रिएटिव्ह एखादी गोष्ट जेव्हा आपण लिहितो, गोष्टीमध्ये हिरो असतो, त्याला अडचणी येतात, तो त्या अडचणींवर मात करतो आणि मग एव्हरीबडी लिव्हज हॅपीली फॉर एव्हर आफ्टर. नेहमीच असं होतं असं नाही, पण लेट्स अज्युम दॅट. तर ह्या ज्या गोष्टी आहेत ऑफ टेकिंग an idea and presenting it in some form, ते सुद्धा स्क्रॅचमुळे तुम्हाला शिकायला मिळालं आणि त्याचा खूप फायदा होईल. आता हे होत असताना रायतता सरांनी सांगितलं मगाशी की AI इज कमिंग आणि माझ्या मते तुम्ही जेव्हा मोठे व्हाल तेव्हा जग कसं असेल हे मलाही माहित नाही आणि मी त्यावर काही भाष्यही करू इच्छित नाही. पण AI सारखी गोष्ट फार महत्वाची आहे. आणि मी तुमचं आधीच एक प्रेझेंटेशन कुठेतरी बघत होतो, त्यात कोणीतरी लिहिलं होतं चॅट GPT असं ह्याबद्दल काहीतरी लिहिलं होतं किंवा त्याचं चित्र तरी होतं. त्याचा उपयोग कसा करता येईल, कारण ह्या ज्या नवीन टेक्नॉलॉजीज येत आहेत त्यांनी तुम्हाला तुमचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करायला किंवा कुठलाही प्रॉब्लेम असला सॉल्व्ह करायला मदत होणार आहे आणि त्याचा उपयोग कसा करून घ्यायचा हेही तुम्हाला ह्याच्या पुढे शिकायला लागेल. आणि ह्या सगळ्या गोष्टी एकत्र यायला पुढची आता 5-7 वर्ष आहेत. बरंच काय काय होणार आहे. आत्ता जे शिकतायत त्याचा उपयोग तुम्हाला किती होईल पुढे, हे मी ज्या 2-3 गोष्टी सांगितल्या त्या आहेतच, पण आणखी नवीन टूल्स जर तुम्ही ऍड केलेत त्याच्यामध्ये आणि स्वतःहून शिकलात तर त्याचा खूप तुम्हाला मोठे झाल्यावर फायदा होईल. आणि लास्ट बट नॉट द लिस्ट, आय थिंक सगळ्यात महत्वाचं ह्याच्यामध्ये जे आहे ते आहे क्युरिओसिटी किंवा कुतूहल, नवीन काही गोष्टी शिकण्याचं. आणि मला फार बरं वाटलं, सगळे एवढी मुलं आहेत ह्या कॉलवर आणि टीचर्स आणि गुरुजी एज्युकेशन फाउंडेशननी जे काही काम केलं आहे की ही क्युरिओसिटी जागृत करणे किंवा क्युरिओसिटीला वाव देणे, आय थिंक दॅट इज अ ह्यूज बेनिफिट दॅट ऑल ऑफ यू आर गोइंग टू गेट. आणि ही क्युरिओसिटी जपा. यू आर गोइंग टू बी, आय एम गोइंग टू बी अ लर्नर थ्रू. आय एम सिटिंग हिअर अँड तुम्ही जे काही केलं ते बघण्यामध्ये पण माझा एक सेल्फिश मोटिव्ह आहे की ह्याच्यातनं मला काय शिकता येईल. आणि काही ना काहीतरी शिकणं प्रत्येक गोष्टीमधनं हा ऍटिट्यूड ठेवणं फार इम्पॉर्टंट आहे. स्क्रॅच तुम्ही शिकलात, आणखीन काय आहे आणि आणखीन काय शिकता येईल आणि कसं शिकता येईल आणि पुढचे 5-6 वर्षात आणखीन काय काय होणार आहे ते मला कसं शिकता येईल ह्याच्याकडे लक्ष द्या. त्यांनी फायदा होईल. माझ्या काही आयडियाज आहेत त्या आज नाही, पुन्हा कधीतरी आपण त्याबद्दल बोलू.
की आणखीन काय काय करता येईल आणि काय काय शिकता येईल. ते मी आणि प्रदीप आम्ही बोलू आणि बघू आपण कधी आपल्याला परत भेटता आलं तेव्हा आपण याबद्दल बोलू. पण स्क्रॅच मधनं काय शिकलात? तर माझ्या मते हे शिकलात. एखादी जेव्हा आपल्याला जेव्हा ताप येतो, तेव्हा आपण टेम्परेचर घेतो आणि बघतो बाबा हा 98.6 और व्हॉटएव्हर दॅट नंबर इज. त्याच्यापेक्षा जास्ती असलं तर ताप आलाय. दिस इज समथिंग दॅट what I call an if condition. If the temperature is so and so, then त्याला ताप आलाय. तर हे आपण आधी करत होतो. स्क्रॅचमध्ये त्याला त्याची आपल्याला जाणीव झाली आहे आणि या जाणीवेचा उपयोग करून पुढे जेव्हा आपल्याला प्रॉब्लेम्स येतील, पुढे जेव्हा तुम्हाला एखादी बर्थडे पार्टी ऑर्गनाईज करायची किंवा हा प्रोग्राम ऑर्गनाईज केला ज्यांनी त्या मुलांनी आणि शिक्षकांनी त्यांनी इन अ सेन्स स्क्रॅचमध्ये जे शिकवलं गेलं त्यातला थोडाफार उपयोग झालेला आहे त्याचा. कारण तुम्ही एक मोठा प्रॉब्लेम घेतला, एक मोठा हा प्रोग्राम ऑर्गनाईज करायचा आहे. कोणी काय बोलायचं, कधी बोलायचं, किती बोलायचं हे सगळं डिफाईन केलंय. दॅट इज अ लेसन दॅट आय एम शुअर यू हॅव लर्न आउट ऑफ युझिंग स्क्रॅच. आणि आणखीन जेव्हा तुम्ही काय काय कराल त्याच्यामध्ये पण तुम्हाला ह्या स्क्रॅचचा खूप फायदा होईल अशी मी आशा धरतो. आणि जर काही प्रश्न असतील तर मी आज उत्तर देईन. नंतर तुम्हाला आणखीन काही प्रश्न असतील तर मी स्वतः येऊन तुमचे प्रश्नांची उत्तरं द्यायचा प्रयत्न करीन. बट इट्स बीन वंडरफुल अँड कॉंग्रॅच्युलेशन्स टू ऑल ऑफ यू फॉर वर्किंग ऑन दीज प्रोजेक्ट्स अँड रिचिंग हिअर. आणखीन एक सांगतो की तुम्हाला याची कदाचित कल्पना नाही, पण तुम्ही जे आहात ते आता टॉप 5 to 10% स्टुडंट्स मध्ये आहात ज्यांना ही ऑपॉर्च्युनिटी मिळाली की हे सगळं करण्याची आणि हे सगळं बघण्याची. ही ऑपॉर्च्युनिटी बऱ्याचशा स्टुडंट्सना मिळत नाहीये आणि ती तुम्हाला मिळाली आहे. त्याचा पुरेपूर फायदा घ्या आणि आय विश यू ऑल द बेस्ट. अँड आय विश गुरुजी एज्युकेशन फाउंडेशन अँड द खरे फॅमिली हू हॅज been supporting this program and is supporting this program. Thanks to them as well. With that, I hand over back to the team who is taking this program forward. कोण बोलतोय पुढं? श्रावणी. पुढं श्रावणी. श्रावणी. काय झालं? पुढे बॅकअप आहे का ललिता? Pranav, can you continue, please? Shravani is not here. Thank you, sir, for interacting with us. We really enjoyed it.